अकोल्यातील सिव्हिल लाईन परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणात अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली। सीसीटीव्हीत कैद झालेला हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। सूत्रांची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। तर या कारवाईमुळे महिला सुरक्षेबाबत दिलासा व्यक्त केला। पोलीस स्टेशन सिव्हिल लाईनला दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी 7:30 वाजता कोचिंग क्लासेसला घरातून ट्युशन क्लास एरियामध्ये रूम घेऊन राहणाऱ्या 2 विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या। तर जवाहरनगर चौकातून नगरसेवक श्री आशिष पवित्रकर यांच्या घराच्या एक्झॅक्ट समोरून एक मुलगा मोपेड बाईकवर आला, ब्लू कलरच्या, सर्व तोंडाला वगैरे बांधून, आणि पहिले रेखी करत तो समोरून गेला आणि नंतर पुन्हा मागून आला आणि मुलीचा समोरील बाजूने छेड काढून तिच्याजवळ एक अश्लील कुजबूज करून निघून गेला। त्याच्यानंतर हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये झाला। सदरील विद्यार्थिनींनी हा प्रकार त्यांचे कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांना ही गोष्ट सांगितली। त्यानंतर संचालक यांनी तेथे स्थानिक नगरसेवक यांच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले। त्याच्यानंतर या सदर गुन्ह्याचा दाखल झाला आणि त्याच्यानंतर सदर गुन्ह्याची नंतर माननीय पोलीस अधीक्षक यांनी याच्यावर एक ऍक्शन मोड मध्ये येऊन 4 वेगवेगळ्या टीम पोलीस स्टेशनच्या, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या 4-5 टीम बनवल्या आणि त्याच्यानंतर त्या सीसीटीव्ही फुटेजचा दोघी टीमांमार्फत सलग मागोवा घ्यायला सुरुवात झाली। यात अंदाजे पोलीस स्टेशनच्या 150च्या वर आमच्या फुटेज आहे आणि त्याचप्रमाणे LCBचे सुद्धा 150च्या 200 पर्यंत त्यांनी फुटेज कलेक्ट केले आणि आरोपी जिथून आला त्या